नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. समीर मायाजवळ गेला तर ती शांत झोपलेली होती. डिलिव्हरी नॉर्मल झाली होती आणि बरेचसे कॉम्प्लिकेशन्स आले होते, त्यामुळे ती थकली होती. तिला आरामाची फार गरज होती, म्हणून डॉक्टरनं तिला झोपेचं इंजेक्शन दिलं होतं. ती रात्रभर झोपूनच होती. त्यानं तिच्या कपाळावरती आपले ओठ टेकवले आणि तिला प्रेमानं पाहत होता. थँक्यू, माझ्या आयुष्यात येण्यासाठी. माझ्यासाठी तू एक परी आहेस, अशी परी जी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करते. या जगात मी एक अनाथ होतो. कधी वाटलंच नव्हतं की तुझ्यासारखी सुंदर परी कधी माझ्या आयुष्यात येईल आणि माझं जग बदलून जाईल. तुझ्यामुळे मला सगळी नाती मिळाली, हक्काची फॅमिली मिळाली. मला बाप बनण्याचं सुख दिलंस तू. समीर भाऊक होत तिला बोलत होता. तिने हळूच डोळे उघडले. समोर समीरचा चेहरा होता आनंदानं भरलेला आणि त्याचा तो चेहरा पाहून तीही हसली. बाळ, तिच्या तोंडातून पहिला शब्द निघाला. छान आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स, आपल्याला मुलगा झालाय. समीर तिच्या डोक्यावरनं हात फिरवत बोलला. खरंच? ती अगदी खुश होत बोलली. हो. तुला बरं वाटतं ना? आता काही त्रास तर होत नाही ना? त्यानं काळजीनं विचारलं. मग तिने नाही मध्ये मान डोलावली. कॉंग्रॅच्युलेशन्स ताई, गाथानं तिला मिठी मारली. अगं हळू, यशोदा मावशी तिला ओरडली. सॉरी. गाथा तिच्यापासून दूर होत कानाला हात लावत बोलली. कॉंग्रॅच्युलेशन्स ताई, आशू देखील बोलली. थँक्यू, माया हसत म्हणाली. कुठे तो? मला पाहायचं त्याला. माया समीरकडे पाहत आधीरतेनं बोलली. इथेच आहे, NICU मध्ये. समीर शांतपणे बोलला आणि ती घाबरून त्याच्याकडे पाहत होती. रिलॅक्स, तो अगदी ठीक आहे. जन्मल्यावरती लगेच रडला नाही म्हणून डॉक्टरांनी त्याला 2-3 दिवस तिथे ठेवण्याचा निर्णय घेतलाय. समीर तिला समजावत पाहिला. तू पाहिलंस त्याला? तर त्यानं नाही मध्ये मान डोलावली. आधी मला तुला भेटायचं होतं. आता त्याला भेटेन आणि तुझ्यासाठी त्याचा एक फोटो काढून आणेन. समीरने तिच्या हातावरती आपले ओठ टेकवले. ती हसली आणि तिनं हो मध्ये मान डोलावली. बाबा कुठे आहेत? मायानं विचारलं. येत आहेत. ही बातमी ऐकून ते लगेच निघाले होते, गाथा बोलली. तू आराम कर, आम्ही बाळाला भेटून येतो, समीर बोलला. मग समीर, यशोदा मावशी आणि गाथाने बाळाला दुरूनच काचेतून पाहिलं, कारण आत जाण्यास मनाई होती. गाथानं बाहेरूनच जमेल तसा त्याचा फोटो काढला. तो छोटासा जीव आतमध्ये रडत होता आणि इकडे समीरचा जीव वर खाली होत होता. नर्स, तो का रडतोय? त्यानं लगेच आत डोकावून विचारलं. तुम्ही बाहेर जा, मी पाहते, नर्स बोलली. समीरला फार काळजी वाटत होती. त्याची तळमळ पाहून यशोदा मावशी आणि गाथा हसत होत्या. जीजू, तुम्ही जरा शांत बसा ना. तो रडतोय आणि मी कसा शांत बसू? समीर नाराज होत बोलला. मिस्टर समीर, तुमचं बाळ एकदम ठीक आहे. त्याला भूक लागली, त्यामुळे रडतोय तो. मग तुम्ही त्याला काही खायला द्या ना. मी आणू का घरचं काही, तुम्ही सांगा, समीर बोलला. आणि नर्स विचित्र नजरेनं त्याला पाहत होती. यशोदा मावशी आणि गाथा त्याला आश्चर्यानं पाहत हसत होत्या. मिस्टर समीर, अहो ते छोटं बाळ आहे. अजून 1 दिवसही झाला नाही त्याला, आणि तुम्ही त्याला जेवण देणार? नर्स हसत बोलली. जीजू, तुम्ही मला नासमज म्हणता, पण आता तुम्हीच नासमज दिसताय, गाथा हसून बोलली. अगं मग त्याला भूक लागली ना, समीर बोलला. हो, त्याला अन्न नाही दूध लागेल, तेही त्याच्या आईचं, नर्स बोलली. पण माया इथे कशी येणार आणि बाळही तिथे कसं जाणार, समीरनं विचारलं. मावशी, हे घ्या, यामध्ये मॅडमचं निघेल तेवढं दूध काढून आणा, नर्स बोलली. बर. मग यशोदा मावशी लगेच मायाच्या जवळ गेल्या. त्यांनी तिला नीट समजावून सांगितलं आणि एका छोट्या काचेच्या बॉटलमध्ये थोडंसं दूध काढून आणलं. हे घ्या. यशोदा मावशीनं बॉटल नर्स जवळ दिली. एवढं बस? समीर कपाळावरती आठ्या पाडून बोलला. हो, पुरेसं आहे. बाळाची भूक मोठी नसते, पण अर्ध्या तासानं त्याला दूध लागतं, नर्स हसून बोलली आणि मग आत गेली. तिनं बाळाला इंजेक्शनच्या मदतीनं हळूहळू दूध पाजलं आणि ते बाळ चुटुक चुटुक करत ते दूध पित होतं.
दूध पिताच ते लगेच झोपून गेले. इकडे समीर, गाथा आणि यशोदा मावशी बाहेरच्या काचेतनं त्याला पाहत होते. बाळ खरंच झोपलं जिजू, गाथा खुश होत बोलली. एवढ्याशा दुधानं त्याचं पोट भरलं असेल का? समीर आश्चर्यानं बोलला. बाळाचं पोट आणि भूक छोटी असते आणि म्हणून त्याला सारखी सारखी भूक लागते. काही दिवस त्याला असंच दूध पाजावं लागणार आहे, यशोदा मावशी हसत बोलल्या. मग सगळे पुन्हा मायाच्या रूममध्ये आले. आशू तिच्या जवळच बसून होती. ताई, तुला काही माहीत आहे का, तो दूध असं पित होता? गाथाने ॲक्शन करून दाखवली. माया हसली आणि तिला त्याला पाहावंसं वाटत होतं, जवळ घ्यावंसं वाटत होतं, परंतु त्याला अजून काही दिवस NICU मध्ये ठेवणं गरजेचं होतं असं म्हणून तिने मनाला समजावले. माया, तिचे बाबा तेवढ्यात आत आले. त्यांना पाहून मायाच्या डोळ्यातनं पाणी आले. बाळा, तू ठीक आहेस ना? ते तिच्या जवळ बसून काळजीनं विचारत बोलले. मी ठीक आहे बाबा, माया मुसमुसून म्हणाली. आय एम सॉरी, तुला माझी गरज होती आणि मी नव्हतो, बाबा दिलगिरी व्यक्त करत बोलले. इट्स ओके बाबा, मी ठीक आहे आणि सगळे होते ना माझ्यासोबत, माया बोलली. कुठे तो बदमाश, माझ्या बाळाला फार त्रास दिलाय त्यानं, असाच सोडणार नाही मी त्याला, बाबा डोळे पुसत बोलले. नाही या बाबा, त्यानं काही केलं नाही, एवढा त्रास तर होणारच ना, माया लगेच बोलली. बघितलं यशोदा मावशी, हिला त्रास झाला त्याचं काही वाटत नाही तिला, पण त्याला काही म्हणू नका, बाबा हसत बोलले. आता एका आईचं काळीज येते साहेब, त्याच्यापुढे स्वतःचा त्रास तिला कधीच जाणवणार नाही, यशोदा मावशी देखील बोलल्या. कुठे तुला बाळ, बाबा समीरकडे पाहत बोलले. या, समीर त्यांना घेऊन बाहेर गेला. मग माया बेटा, मी आणि गाथा घरी जातो, तुझ्यासाठी खायला पाठवतो, यशोदा मावशी बोलली आणि मग मायानं हो मध्ये मान डोलावली. इकडे समीर आणि बाबा बाहेरनच त्या बाळाला पाहत होते. मग समीरनं घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. तेही काळजीत पडले. गाथा आणि यशोदा मावशी तिथे आल्या. आता काळजी करण्याचं काही कारण नाही बाबा, तो डॉक्टर देव बनून आला होता, समीर भाऊक होत बोलला. गॉड ब्लेस हिम, त्याचे आभार मानायला हवेत, बाबा डोळ्यात आलेलं पाणी पुसत बोलले. बाळ NICU मध्ये असेपर्यंत त्याला रोजच ते पाहायला येणार आहेत, तेव्हा भेटा, समीर बोलला. हे ऐकून गाथाच्या चेहऱ्यावरती हसू आलं. ती खुश झाली. बाबा, जिजू, मी आणि मावशी घरी जातोय, ताईला खायला घेऊन येतो, गाथा बोलली. ठीक आहे, बाबा म्हणाले. बाबा, तुम्ही पण जा, प्रवास झालाय, खूप दगदग झाली असेल ना, जाऊन फ्रेश व्हा, समीर बोलला. अजिबात नाही, मी इथून कुठेही जाणार नाही, यशोदा मावशी बोलल्या. जी साहेब, आमचा सुद्धा टिफिन इकडेच पाठव, बाबा बोलले. जी, यशोदा मावशी म्हणाली. हळू जा, मग बाबा गाथाला बोलले आणि तिनं हो मध्ये मान डोलावली आणि मग दोघेही निघाल्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पाहूयात पुढे काय होतं ते, कशा पद्धतीनं देव आणि गाथा एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि पुढे अजून काय काय घडतं हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.